नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मरहळ इथं समृद्धी महामार्गालगत अज्ञात वाहनानं घातक रासायनिक द्रव उघड्यावर टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकारामुळे परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी रसायनातून तीव्र दुर्गंधी येत असल्याचं सांगितले। या दुर्गंधीमुळे डोळ्यांची जळजळ, श्वास घेण्याचा त्रास आणि अस्वस्थता जाणवत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। हे रसायन जमिनीत मुरल्यास विहिरींचे पाणी दूषित होण्याची तसेच शेती पिकांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे। ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीनं घटनास्थळी पाहणी करून रसायनाची तपासणी करावी तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून संबंधित वाहनांचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी नाशिक जिल्हा सिन्नर प्रतिनिधी नवनाथ आव्हाड यांचा रिपोर्ट आलेला आहे। येथे एका अज्ञात वाहनातून केमिकल युक्त असे रसायन इथे आपण बघत आहोत, येथे सोडलेले होते। 20 तारखेला हा प्रकार घडला होता। 20 तारखेच्या नंतर इथे काही ग्रामस्थांनी येऊन बघितलं आणि तिथं आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ। काय प्रकार घडला तो? झालं असं की 20 तारखेच्या दरम्यान एक मोठा टँकर आला आणि टँकर आल्यानंतर इथं समृद्धी महामार्गावरून त्या टँकरनी केमिकल ओतलं। खूप भयानक केमिकल होतं, इथं सगळं पसरलेलं होतं। लांब पर्यंत 1 किलोमीटर पर्यंत वास येत होता। ते आसपासचे सर्वजण म्हणे कसला वास येतोय, काय येतोय, मग ते वास कसला येतोय ते बघण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो। तर आम्हाला हे केमिकल ओतलेलं दिसलं आणि त्याच्यामध्ये आम्ही माती वगैरे टाकून बघितली तर असं डायरेक्ट उकळ्या फुटत होत्या। खूप भयानक असं केमिकल होतं हे। तर हे केमिकल असं म्हणजे एखादं जनावर वगैरे त्या ठिकाणी जर गेलं असतं तर म्हणजे ते खूप इजा झाली असती त्या जनावराला। त्याचबरोबर आता पावसाळ्याचा सीझन चालू आहे, पावसाळ्यात जर नदी नाल्यांना जर पाणी गेलं तर जनावरांनी पिलं किंवा शेतकरी इकडं विहिरीतलं पाणी पित राहतात। हे पाणी जर विहिरीकडे गेलं तर खूप भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते असं मला वाटतं। तर अशा पद्धतीचं केमिकल कुठं पण ओतलं जातं, हे असं व्हायला नाही पाहिजे। आपण कोणत्या प्रशासनाला कळवलं होतं? हो, आम्ही वावी पोलीस स्टेशनला कळवलं। त्यानंतर वावी पोलीस स्टेशनचे अधिकारी वगैरे इथे येऊन बघून गेले, त्यांनी पाहणी केली। त्याचबरोबर आम्ही समृद्धी महामार्गाचे जे अधिकारी त्यांना सुद्धा कळवलं, तर ते सुद्धा टीम येऊन त्या ठिकाणी बघून गेली। आज या ठिकाणी जे गवत आहे पूर्ण गवत वाळून गेलेले आहे आणि ही जमीन पूर्ण नापीक झालेली आहे।